हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला DMR एक्स-रे टेक्निशियन आणि असिस्टंट यावर आधारित तांत्रिक प्रश्न आपण बघणार आहोत. आपण फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त असेल. तर लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट की एक्स-रे टेक्निशियन आणि असिस्टंट याचा जो सिलेबस आहे तो अगदी सेम आहे. यावर आधारित आपण 1100+ प्रश्न बनवले. जेवढे टॉपिक आहेत, सिलेबस बघितला तर टॉपिकचे नाव खूप मोठे मोठे आहेत. ते सर्व टॉपिकवर आधारित आपण 1100+ प्रश्न तयार केले आहेत. 249 रुपयामध्ये तुम्ही घेऊ शकता. एक्स-रे टेक्निशियन आणि असिस्टंट सेम सिलेबस आहे, काहीच फरक नाही. पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता किंवा सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता. आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते आहे ज्ञानवंदन एज्युकेटर. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तर लगेचच परचेस करून घ्या. व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, एक्स-रे आर टाईप ऑफ साऊंड वेव्ह, मेकॅनिकल वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन की थर्मल वेव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली कमेंट करायचे. चुकलं तरी हरकत नाही, प्रयत्न करा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत एक्स-रे म्हणजे. पुढील प्रश्न, एक्स-रे आर प्रोड्यूस वेन प्रोटॉन कॉलेड विथ इलेक्ट्रॉन, हाय स्पीड इलेक्ट्रॉन हिट्स अ मेटल टार्गेट, न्यूट्रॉन डिके की अल्फा पार्टिकल आर इमिटेड. सांगा, एक्स-रे कधी तयार होतात? तर याचा राईट आन्सर आहे हाय स्पीड इलेक्ट्रॉन हिट्स अ मेटल टार्गेट. यानंतर पुढील प्रश्न, द मोस्ट कॉमन मटेरियल यूज्ड फॉर द टार्गेट इन एक्स-रे ट्यूब्स इज कॉपर, टंगस्टन, ॲल्युमिनियम की लीड. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे टंगस्टन. यानंतर पुढील प्रश्न, द पर्पज ऑफ द एक्स-रे ट्यूब फिलामेंट इज टू फिल्टर द बीम, फोकस इलेक्ट्रॉन, जनरेट इलेक्ट्रॉन की कूल द एनोड. तर आपण जसे प्रश्न बघतोय त्याच आधारित 1200+ प्रश्न तयार केलेत. परीक्षेत नक्की फायदा होईल. तुम्हाला परीक्षेत टेक्निकलचे 40 प्रश्न विचारले जाणार आहेत 80 गुणांसाठी. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे जनरेट इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट क्वेश्चन, द पार्ट ऑफ द एक्स-रे ट्यूब व्हेअर एक्स-रे आर जनरेटेड इज कॉल्ड कॅथोड, रोटर, ॲनोड की ग्रिड. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, ॲनोड. यानंतर पुढील प्रश्न, थर्मोनिक इमिशन ऑकर्स ॲट दी ॲनोड, कॅथोड फिलामेंट, इमेज रिसेप्टर की ग्रिड. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅथोड फिलामेंट. यानंतर पुढील क्वेश्चन, द एनर्जी ऑफ ॲन एक्स-रे फोटॉन इज मेजर्ड इन हर्ट्ज, जूल्स, इलेक्ट्रॉन वोल्ट्स की न्यूटन. तर सांगा, एनर्जी ऑफ ॲन एक्स-रे फोटॉन इज मेजर्ड इन. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, इलेक्ट्रॉन वोल्ट्स. यानंतर पुढील क्वेश्चन, द पेनिट्रेशन ॲबिलिटी ऑफ एक्स-रे इज कंट्रोल प्रायमरीली बाय मिलीएम्पियर, टाईम, KVP की फिल्ट्रेशन. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे KVP. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, कारण की डेली बेसिसवर असेच व्हिडिओ आपण आपणाकरिता घेऊन येणार आहोत. पुढील क्वेश्चन आहे, द क्वांटिटी ऑफ एक्स-रे प्रोड्यूस इज कंट्रोल्ड बाय KVP, एक्सपोजर, टाईम ओनली, मिलीएम्पियर अँड टाईम की फिल्ट्रेशन. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, मिलीएम्पियर अँड टाईम. नेक्स्ट क्वेश्चन, द एक्स-रे ट्यूब इज इन्क्लोज्ड इन स्टील केसिंग, ग्लास और मेटल इनवलोप, प्लास्टिक शेल की लीड फ्रेम. तर द एक्स-रे ट्यूब इज इन्क्लोज्ड इन ग्लास और मेटल इनवलोप. यानंतर पुढील क्वेश्चन, द मेन इंट्रॅक्शन ऑफ एक्स-रे विथ मॅटर इन डायग्नोस्टिक इमेजिंग आर कॉम्प्टन अँड फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, बीटा अँड गॅमा डिके, आयोनायझेशन अँड ब्रिमॅस्ट्राहल, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑप्शन क्रमांक ए. यानंतर पुढील क्वेश्चन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज मोर लाइकली टू ऑकर विथ हाय एनर्जी एक्स-रे, लो ॲटॉमिक नंबर मटेरियल, लो एनर्जी एक्स-रे अँड हाय ॲटॉमिक नंबर मटेरियल की कॉम्प्टन स्कॅटर.
तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, लो एनर्जी एक्सरे अँड हाय ॲटॉमिक नंबर. अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जसं आपण टेक्निकलचं मटेरियल बघितलं त्याच पद्धतीने नॉन टेक्निकल मटेरियल देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. टोटल परीक्षेत तुम्हाला 60 प्रश्न विचारले जाणार आहेत 120 गुणांसाठी. त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यामध्ये माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम याच्या अधिनियमाचे PDF तसेच प्रश्न, सामान्य ज्ञान, सर्वसामान्य ज्ञान 4700 प्रश्न MCQ स्वरूपात, चालू घडामोडी, लेटेस्ट 5000 प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, माहिती व तंत्रज्ञान प्रश्न, मराठी व्याकरण प्रश्न व नोट्स यामध्ये पुस्तक लेखक टॉपिक कव्हर केला आहे. इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड 18500 प्लस प्रश्न 499 रुपयामध्ये प्रोव्हाइड करतोय. 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करून दोन्ही मटेरियल जर सोबत घेतलं तर ऑफर तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. किंवा हे जे मटेरियल आहे ते तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप्लिकेशन थ्रू घेण्याचा फायदा हा PDF डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशनमध्ये. सोबत ऑनलाईन टेस्ट जेवढ्याही आहेत सर्व टॉपिकवर त्यामध्ये टायमर प्रोव्हाइड केला आहे. रँक देखील आहेत. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन हा कोर्स परचेस करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. दोन्ही कोर्स तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. कॉम्प्टन स्कॅटर इन्क्रीजेस विथ हायर फोटॉन एनर्जी, लोअर ॲटॉमिक नंबर, लोअर KVP की फिल्ट्रेशन. तर कॉम्प्टन स्कॅटर इन्क्रीजेस विथ राईट आन्सर आहे हायर फोटॉन एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन. स्कॅटर्ड रेडिएशन डिग्रेड्स पेशंट डोस, स्पेशल रेझोल्यूशन, इमेज कॉन्ट्रास्ट की एक्सपोजर टाइम. प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. राईट आन्सर आहे इमेज कॉन्ट्रास्ट. पुढील क्वेश्चन. द इंटरॅक्शन रिस्पॉन्सिबल फॉर इमेज कॉन्ट्रास्ट बिटवीन बोन अँड सॉफ्ट टिश्यू इज कॉम्प्टन इफेक्ट, कोहरंट स्कॅटर, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट की पेअर प्रोडक्शन. तर सांगा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. इंक्रीजिंग KVP लीड्स टू इंक्रीज कॉन्ट्रास्ट, रिड्यूस कॉन्ट्रास्ट, नो चेंज इन कॉन्ट्रास्ट की इंक्रीज नॉईज. तर लक्षात घ्या एक्सरे जेवढेही सिलेबस दिला आहे त्यावर आधारित चांगले प्रश्न आपण तयार केले. आजच परचेस करा. दोन्हीही मटेरियल जे आहे टेक्निकल अँड नॉन टेक्निकल परचेस करायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायचं आहे. अभ्यासाचं प्रॉपर नियोजन करा, टाईमटेबल तयार करा, डेली बेसिसवर अभ्यास करा. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, रिड्यूस कॉन्ट्रास्ट. पुढील क्वेश्चन. ग्रीड इज यूज टू इंक्रीज मॅग्निफिकेशन, रिड्यूस स्कॅटर, इंक्रीज पेशंट डोस की फोकस द बीम. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे रिड्यूस स्कॅटर. पुढील क्वेश्चन. अ स्मॉलर फोकल स्पॉट साइज इम्प्रूव्ज पेनिट्रेशन, एक्सपोजर, स्पेशल रिझोल्यूशन की कॉन्ट्रास्ट. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्पेशल रिझोल्यूशन. नेक्स्ट. इमेज ब्लर इज प्रायमरली कॉज्ड बाय स्कॅटर, फोकल स्पॉट साईज, क्वांटम नॉईज की हाय KVP. आणि विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा जो ग्रुप दिला आहे त्याला जॉईन करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन तसेच एक्झामबद्दल जे अपडेट असेल किंवा मटेरियल असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर ग्रुप जॉईन करून घ्या. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, फोकल स्पॉट साईज. पुढील क्वेश्चन. अ हायर मिली AS सेटिंग रिझल्ट इन हायर कॉन्ट्रास्ट, शॉर्टर एक्सपोजर, ग्रेटर इमेज डेन्सिटी आणि मोर स्कॅटर ओनली. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, ग्रेटर इमेज डेन्सिटी. नेक्स्ट क्वेश्चन. लीड ॲप्रॉन्स प्रोटेक्ट प्रायमरली फ्रॉम प्रायमरी बीम, स्कॅटर्ड रेडिएशन, अल्फा पार्टिकल की मॅग्नेटिक फील्ड. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्कॅटर्ड रेडिएशन. पुढील क्वेश्चन. द बेस्ट वे टू रिड्यूस रेडिएशन एक्सपोजर टू अ पेशंट इज टू इंक्रीज डिस्टन्स, यूज हाय मिलीएम्पियर, अप्लाय कॉल्युमेशन की यूज थिकर फिल्टर्स. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे अप्लाय कॉल्युमेशन. पुढील क्वेश्चन. द इनवर्स स्क्वेअर लॉ
stated that radiation intensity increases with time, increases with distance, decreases with square of the distance. It is not affected by distance. Right answer आहे decreases with square of the distance. Next question. A thermoluminescent dosimeter is used to measure light exposure, detect image quality, monitor radiation dose to person की calibrate equipment. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे मॉनिटर रेडिएशन डोस टू पर्सन. पुढील क्वेश्चन. द युनिट ऑफ ऑक्युपेशनल रेडिएशन डोस इज ग्रे, बेक्वेरल, सिव्हर्ट की क्युरी. तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. भले गुगल करा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट करायचं आहे. व्हिडिओचा टार्गेट आहे 1000+ लाईक. 1000+ लाईक आल्यानंतर पुढील व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. तसेच शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा. आणि आपलं जे एक्सरे असिस्टंट टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मटेरियल आहे ते दोन्ही परचेस करा. दोन्ही सोबत घेतलं तर तुम्हाला ऑफर दिली जाईल. तर याकरिता व्हॉट्सअप करायचं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करायचं आहे. आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा. चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील आपण जॉईन करायचं आहे. थँक्यू.